जुन्नर बस स्थानकाच्या आवारामध्ये आहोत। सध्या पावसाळी दिवस आहे, आपण पाहतोय या ठिकाणी बा कशी दुर्दशा झालेली आहे। या ठिकाणून लोकांनी यायचं कसं, काय परिस्थिती आहे, डासांचा प्रादुर्भाव प्रचंड आहे, अस्वच्छता आहे, शाळकरी मुलं या ठिकाणी येत आहेत। एवढी जर गैरसोय असेल तर काय म्हणावं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना। बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचं आहे, परंतु या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे। बहुधा सांडपाणीसुद्धा या ठिकाणून जातं आहे आणि एवढी जर घाण असेल तर काय या ठिकाणी प्रवासी काय कसं करत असतील। आणि हा जो याचा वास आहे इथं कोणी उभं राहू शकत नाही, परंतु या ठिकाणी आपण पाहतो एवढी घाण असताना सगळे विद्यार्थी प्रवासी या ठिकाणी बसलेत। आपण जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। या बसस्थानकामध्ये असलेली अस्वच्छता, दुर्गंधी काय प्रवाशांना वाटते आपण जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर आपण जरा मुलांशी गप्पा मारूया, जरा मुलांना विचारूया। मुलांनो, काय बस स्थानकाबद्दल, काय स्वच्छतेबद्दल काय सांगाल का? काहीच नाही। शाळेला जातो का? कितवीला आहे? काय स्वच्छ आहे सगळं? काय बोला होता भाऊ, तू कुठून आला? डिंगोर। स्वच्छता आहे का? स्वच्छता आहे, अरे वा छान आहे। मित्रा, बस स्थानक स्वच्छ आहे? स्वच्छ आहे। हे बघ बाहेर दिसतंय सगळं, सांडपाणी आहे तरी देखील स्वच्छ आहे, हरकत नाही। आता मुलं बिचारे, त्यांना वाटतं नको कोणी काय म्हणायला, त्यामुळे ते काय बोलत नाही। पहा या ठिकाणी एवढी पोरं बसलेली आहेत, इकडे सुद्धा सगळी मुलं बसलेली आहेत। बस स्थानकाची दुर्दशा आपण पाहतोय। या ठिकाणी बघा कशी व्यवस्था आहे, इथं खूप कचरा आहे। बस स्थानकामध्ये जी अवस्था आहे खूप खराब या ठिकाणी पाहायला मिळते। सगळेजण आता पहा, हे सगळी जी मुलं आहेत ना व्यस्त आहेत मोबाईलमध्ये। इथे अस्वच्छता आहे। हे भाऊ नमस्कार, कुठून आलास? काय अस्वच्छता आहे की नाही? अस्वच्छता आहे की नाही? अस्वच्छता आहे। नशीब एक मुलगा म्हणाला अस्वच्छता आहे। भाऊ तू कुठून आला? येणारे। काय जुन्नरचं बस स्थानक कसं आहे? अस्वच्छ आहे। मावशी तुम्ही कुठून आले? काय बस स्थानक आहे, कशी परिस्थिती इथे? चांगली परिस्थिती आहे। मावशी? शिरोली। बस स्थानकाचा परिसर कसा आहे? गैरसोय आहे। बाबा नमस्कार, तुम्ही कुठून आले? खामगाव। बस स्थानकाचा परिसर कसा आहे? चांगला आहे, बाबा म्हणतात चांगला आहे। नमस्कार बाबा, तुम्ही कुठून आले? जुन्नरच्या बस स्थानकाचा परिसर कसा आहे? बरा आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी। बस स्थानकाचा परिसर कसा आहे? बरा आहे, अस्वच्छ नाही, पुढे खाच खळगे नाही, पाणी साठलेलं नाही, अस्वच्छता आहे। नमस्कार, बस स्थानक कसं आहे, इथलं परिसर? आता मावळ पट्ट्यासारखं आहे, थोडं समजेल असं सांगा। आता इथेच ते सगळं, त्या तिकडे गाड्या जर गेल्या तर खड्डेच आहेत, हिरवेगार सगळं वातावरण, वरून पाणी, हे उभा असायला जागा नाही, आणखी काय आहे तसं आहे। आपण पाहतोय जुन्नर बस स्थानकाची दुर्दशा, सगळेजण पाहत आहेत। इथे बस स्थानक गळतंय, हे पाहता या ठिकाणी पाणी गळतंय, वरून अक्षरशः इथून पाणी गळतंय। आणि हे पाणी गळत असताना या ठिकाणी खाली यांनी हा डबा ठेवलेला आहे, त्याच ठिकाणी आजूबाजूला प्रवासी बसत आहेत। बहुजन हिताय बहुजन सुखाय असं या एसटी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे। आपण इकडे सुद्धा पाहू शकतो, हे सगळे खड्डे आहेत। या ठिकाणची अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे। हे लहान लहान मुलं घेऊन इथं बसत आहेत। डासांचा प्रादुर्भाव देखील अधिकचा असू शकतो आणि त्याच्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। आता या ठिकाणी सुद्धा पहा, हा जो कचरा आहे रोजच्या रोज खरं उचलला पाहिजे किंवा जाळून टाकला पाहिजे, परंतु इकडे कोणाचंही लक्ष नाही। अशीच काहीतरी काहीशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते।
आपण या बस स्थानकाच्या आवारामध्ये जे प्रवासी बसले तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई नमस्कार, कुठून आले? बस स्थानकाचा परिसर कसा आहे? स्वच्छ आहे का? स्वच्छ आहे का? पाणी गळतं सगळं वरून. महाराज नमस्कार, जुन्नरच्या बस स्थानकाचा परिसर कसा आहे? परिसर पण मोठं चांगलं आहे सगळीकडे. अस्वच्छता आहे? हे कशीच नाही. एवढं मोठं भव्य दिवे तर कसं असायला पाहिजे? असं नाही ना, चांगलं असायला पाहिजे. बस स्थानक गळतंय. हे मला हेच म्हणत गळून द्या, जाणणारी पाहिलं तर म्हणून समाधान वाटतं. शिवजन्मभूमीतलं बस स्थानक एक नंबर पाहिजे, A1 पाहिजे. बरोबर आहे. मावशी कुठे जायचं? तांब्याला जायचं. या बस स्थानकाचा परिसर कसा आहे? स्वच्छ आहे? स्वच्छ आहे का? स्वच्छ आहे. अरे मावशी म्हणतात स्वच्छ आहे. तर आपण या मुलींशी बोलूया. मुलींनो नमस्कार, कुठून आले? बस स्थानकाचा परिसर स्वच्छ आहे का? स्वच्छ नाही. बरोबर आहे. या ठिकाणी बस स्थानकाचा परिसर स्वच्छ नाहीच आहे. आपण सगळं पाहतोय. शेवटी बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दररोज लाखो रुपयाचं उत्पन्न होतं आहे, परंतु बस स्थानक देखील गळतं आहे आणि त्याची जर अशी दुर्दशा असेल तर ते काय बरोबर नाही. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, असं एस टी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे. आता आपण पाहतोय बस स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये पाण्याचा तळ साठलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. या पुढच्या बाजूला शौचालय आहे, प्रसाधनगृह आहे, तिकडे जायला सुद्धा रस्ता व्यवस्थित नाही. अक्षरशः लोकांना नाकाला रुमाल जावं लागतं. आपल्यासोबत शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ आहेत. डोमशे साहेब, काय जुन्नर बस स्थानकाची हे आपण दुर्दशा पाहतोय, काय सांगाल आपण? आपण बऱ्याच दिवसापूर्वी मी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी येऊन मी एस टी महामंडळ नारायणगाव आगार प्रमुखांना मी म्हणजे सांगितलं होतं की या ठिकाणी हा जो परिसर आहे, जुन्नर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणारी हे आगा म्हणजे एस टी बस स्थानक. या एस टी बस स्थानकावर संपूर्ण राज्यातून संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी पर्यटक येत असतात. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की बऱ्याच आपण म्हणजे मोठं महाविद्यालय असल्यामुळे मुलांची ये जा असते. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी येत असताना त्यांना वेळेत गाड्या सुटल्या पाहिजे किंवा हा परिसर स्वच्छ पाहिजे, परंतु तसं दिसत नाही. या ठिकाणी मोठमोठे खड्डे दिसतात, आपण पाहतात. त्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुलांना बसण्याची व्यवस्था नाही आहे. मुलं त्या म्हणजे शौचालयाच्या बाजूला बसलेली आहेत, तुम्ही पाहत असाल. आणि हे जे बस स्थानक आहे जे म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याची डेव्हलपमेंट पण होत नाही. हे बस स्थानक आपण आता जर पाहिलं असेल तर बदा गळतंय, तर खाली सगळं पाणी येतंय. तर मी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि आपल्या तालुक्याचे खासदार अमोल कोल्हे साहेब आणि शरददादा सोनवणे आपणास लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी या ठिकाणी आहे, हा जन्मभूमीतला परिसर कसा असावा यासाठी पण आपण प्लॅन करून हे भव्य दिव्य असं महाराष्ट्रामधील 1 नंबरचं बस स्थानक कसं होईल याकडे आपण लक्ष द्यावे अशी मी शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जुन्नर तालुक्याच्या बस स्थानकावरनं पश्चिम पट्ट्यामध्ये वेळेवर बस सुटल्या जात नाही आणि बस या टायमिंगमध्ये कधीही येत नाही. वरती आंबे हाती सुकाळवेळे यांना जोडणारी 5-6 गावं आहेत, तरी त्या गाड्या वेळेत वरती जात नाही आणि नादुरुस्त गाड्या या सगळ्या वरती पाठवल्या जातात. आता मागच्याच आठवड्यामध्ये एका हातीच गाडीला अपघात झाला. ड्रायव्हरच्या संघटनेमुळे गाडीतील 20-25 माणसं वाचली गेली. निवडूनमध्ये त्या ड्रायव्हरने एका बांधाला गाडी धडकवली, त्यामुळे त्या माणसाचा जीव वाचला गेला. तरी या नादुरुस्त गाड्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाठवू नये, त्यांची दुरुस्ती करूनच वरती पाठवाव्या. आणि शाळेच्या मुलांकरता जागा होत नाही. सकाळी जी 9 वाजता बिहोऱ्या गाडी येते, त्याच्यानंतर पुन्हा हातीच सुकाळवेळा गाडी ही 11:30ला मुलांमध्ये येते. त्याने शाळेमध्ये मुलांनी यायचं कधी?
तरी एक जादा गाडी बिहारा गाडी सोडावी त्यांनी, अशी सचिन पटेलच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. तेच आम्ही नमस्कार वाणी साहेब, आम्हाला जुन्नरचं बस स्थानक आहे ना हे अतिशय खराब वाटते. दादांनी मला वाटतं काय त्याच्यावर फोन टाकलाय, सगळं काय टाकले बरोबर, पण आजच्या मितीला आहे ना इथं काहीतरी तात्पुरती डागडुजी केली पाहिजे. कारण हा पाणी जर पाहिलं तर हे सगळं घाण सगळं इथं साचलेलं आहे. आज थोडा मुरम म्हणा किंवा आणि काही त्या प्रकारे पण निदान थोडीफार डागडुजी केली पाहिजे, म्हणजे येणं जाणाऱ्या जे प्रवाशांना इथे एवढे हाल होणार नाही. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, हे एस.टी. महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला, परंतु जुन्नर तालुक्याचं जे आपण जुन्नरमध्ये आलो जे बसस्थानक आहे त्याचे अक्षरशः 12 वाजलेले आहेत. बसस्थानक म्हणजे जे पत्रे लावलेले आहेत ते पत्रे गळत आहेत, बाजूला खड्डे आहेत, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे, पावसाळी परिस्थिती आहे, साठलेल्या पाण्यामधूनच बस जात आहेत, लोकांच्या अंगावर पाणी उडतं, बाजूला जे प्रसाधनगृह आहे त्या खड्ड्यातून लोकांना जावं लागतं. इथं जुन्नरला कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची तालुक्यातून प्रामुख्याने आदिवासी भागातून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते, येत असतात, परंतु इथं येत असताना ह्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, ह्या सगळ्या मंडळींनी लक्ष घालायला हवं. आता हे बसस्थानक भविष्यकाळात दुरुस्त होणार आहे, याच्यावर निधी पडलेला आहे असं सांगितलं जातं आहे, परंतु सध्या पावसाळी परिस्थिती असल्यामुळं खड्डे पडलेत, इथं दुर्गंधी अधिक प्रमाणात आहे. प्रवाशांना बसस्थानकामध्ये बसल्यावर वरून पाणी गळतंय, किमान या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकायला हवा की जेणेकरून लोकांची होणारी सध्याची गैरसोय दूर होईल. एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भात लक्ष देतील आणि तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे याकडे लक्ष घालतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, जुन्नर. आले आम्ही येणारून आले. काय जुन्नरचं बस स्थानक कसं आहे? बघा नाही कसं झाले, झाडे झुडपे गवत वाढले, इथं गटारी साठल्यात, पाणी बिणी साठले, डोकले पडलेत. हे इथं आल्यावर कार हे स्टोल बांधायला लागतोय, दुर्गंधी आहे. हा दुर्गंधी आहे. ज्येष्ठ समाजसेवक आहेत, तालुक्यातले अनेक प्रश्न पण प्रलंबित आहेत. इथं बाजूला बस स्थानक आहेत, खड्डे प्रचंड आहेत, पर्यटकांना पण खूप त्रास होतोय. साहेब वाणी साहेब, तुम्ही मांडलेला मुद्दा 100% खरा आहे की आज जी अवस्था जुन्नर एस स्टेशनची आली ती ओतूर एस स्टेशनची ती झालेली आहे. फक्त आळेफाटा आणि नारायणगाव 2 स्टँड डेव्हलप झालेत, ओतूर आणि जुन्नर राहिलेला आहे. शरद दादांनी आता त्या प्रोव्हिजनसाठी त्यांनी टाकलेलं आहे, पण सध्याच्या परिस्थितीला जे खड्डे भरलेत ते काम होणं कर्मप्राप्त आहे. नमस्कार. या ठिकाणी आपण जुन्नर बस स्थानक या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी आज जर परिस्थिती पाहिली तर खड्ड्यांचं म्हणजे साम्राज्य दिसून येते. या ठिकाणी जुन्नर तालुका म्हणजे जुन्नर तालुक्यातील सर्व मुख्यालय या ठिकाणी आहे, त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, प्रवासी, पर्यटक सर्व या ठिकाणी येत असतात. म्हणून मी दोन्ही लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की आपण त्वरित या ठिकाणी लक्ष घालून हे खड्डे त्वरित बुजवा आणि चांगली सेवा मिळू द्या. तसेच त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस या ठिकाणी जवळ असून त्यांना सुद्धा मी इशारा देतो की 2 दिवसामध्ये या ठिकाणी खड्डे जर भरले नाही तर मी आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा मी इशारा देतो. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा इथे तसं काय संबंध नाही, पण त्यांचं काम आहे. शेवटी शासकीय कामं जरी आली तरी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे ना. आमदार आहे, खासदार आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना सांगून 2 दिवसामध्ये या ठिकाणी म्हणजे सध्या तरी मुरुम टाकून हे खड्डे डागडुजी केली पाहिजे. हे त्यांचं पण काम आहे. म्हणून आम्ही त्यांना 2 दिवसाचा इशारा देतो की त्वरित आपण या ठिकाणी येऊन हे खड्डे मुरुम टाकून दुरुस्ती करा, म्हणजे पाणी साचणार नाही आणि प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. धन्यवाद. चालू आहे काय पाऊस झाला तर तिकडे मुतारिक आता नाही आलं पाहिजे आणि काय होतंय घाई घाईत आहे ना, हे भरले गेलं पाहिजे ना. हां काय म्हणले? आणि आमदार हे आपल्या जुन्नरचं बस स्थानक तालुक्यातून इथून आहे ना, प्रत्येक व्यक्ती इथं येत असतोय. तालुक्याच्या गावाला काही ना काही काम असतं शासकीय, सगळ्यांकच मोटरसायकल किंवा वाहन असते असं नाही, पण अक्षरशः इथं जर पाहिजे तर इतकी दुरावस्था होईल. आतमध्ये गेलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत, आता तिथं उभं राहत नाही.
आणि बाहेर जावं तर सगळीकडे खड्डेचे आहेत. मुतारीकडे जाऊन बघा अक्षरशः तिथं आहे ना घाणीचं साम्राज्य उभं राहिले. पण आता हे जर खड्डे जर पाहिले आम्हाला लाज अशी वाटते की एखादा जर मंत्री यायचं म्हणलं तर रस्त्याचे खड्डे भरले जातात, पण सर्वसामान्य माणसासाठी हे मात्र खड्डे भरू शकत नाही. दुर्दैवी अवस्था ही तालुक्याची. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.